3000 एकरवर पसरलेलं वनतारा व त्यात जवळपास 5000 प्राणी आणि त्यांना सांभाळायला 2700 कर्मचारी व स्वतः अनंत अंबानी, या सगळ्या गोष्टी तुम्ही काही दिवसात ऐकल्याच असतील आणि आपल्या नांदणी गावातल्या माधुरी हत्तीनेला सुद्धा याच वनतारामध्ये नेण्यात आलंय। पण हे सगळं अनंत अंबानी याच्या प्राणीप्रेमामुळे घडलं नाहीये, तर यामागे खूप मोठा बिझनेस आहे व तो उभा करण्यासाठी प्राण्यांना उपचार द्यायच्या नावाखाली त्यांची तस्करी करून वनतारामध्ये नेण्यात येत आहे। जसं आपल्या माधुरीला सुद्धा पेटाच्या खोट्या आरोपांमुळे वनतारामध्ये नेण्यात आलं होतं, पण सध्या कोल्हापूरकरांच्या एकजुटीने व आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी माधुरीला परत नांदणी गावात आणण्यात येणार आहे असं बोललं जात आहे। पण जेव्हा माधुरीला घेऊन गेले होते त्यावेळेस या विषयावर मी एक रील बनवली होती, त्यात मी माधुरीला कोणत्या कायद्याअंतर्गत वनतारामध्ये नेण्यात आलंय याबाबत माहिती दिली होती, पण ती रील दुसऱ्याच दिवशी इंस्टाग्रामवर ब्लॉक करण्यात आली। त्याचं कारण मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा PX मीडिया नावाने कॉपीराइटेड कंटेंटचे रिझन दिले होते। आता मी जे वनताराचे फुटेज वापरले होते ते अनेक क्रिएटर्सनी सुद्धा वापरले होते, पण त्यांच्या इंस्टाग्रामने रील्स ब्लॉक केल्या नाहीत। फक्त जे क्रिएटर्स वनताराच्या विरुद्ध बोलत आहेत त्यांच्याच रील्स त्यांनी ब्लॉक केल्या, पोस्ट ब्लॉक केल्या। हे प्रकरण झाल्यानंतर माझ्या मनात थोडा वनताराबाबत राग निर्माण झाला, पण याआधी जेव्हा वनतारा सुरू झालं होतं, पंतप्रधान मोदींनी तिथं भेट दिली होती, तेव्हा अंबानीचं पोरगं काहीतरी चांगलं काम करतंय असं मला वाटायचं। पण जेव्हा मी इंटरनेटवर रिसर्च केली तेव्हा वनताराबाबत मला अनेक धक्कादायक गोष्टी समजल्या। त्या पाहण्याआधी वनतारा सुरू कसं झालं याची तुमची कन्सेप्ट थोडी मी क्लिअर करतो। तर 2018 मध्ये मेनका गांधी ज्या BJPच्या नेत्या आहेत आणि प्राण्यांच्या हक्कासाठी कामसुद्धा करतात, त्या अनंत अंबानीकडे येतात आणि खूप वाईट अवस्थेत असलेल्या काही हत्तींची माहिती त्याला देतात व या हत्तींबाबत काहीतरी करा असं म्हणतात। आता त्यावेळी अनंत अंबानी मुंबईतील एक छोटंसं प्राणी संग्रहालय चालवत होता, तिथं ते हत्ती ठेवणं शक्य नव्हतं, म्हणून जामनगरमधील पेट्रोकेमिकल रिफायनरी आहे ती 25,000 एकरवर आहे, त्यातील ग्रीन झोनमध्ये हे हत्ती ठेवण्यात आले। आता आपल्या देशामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 या कायद्यामुळे हत्ती डायरेक्ट असे तुम्हाला देण्यात येत नाहीत, तर त्यासाठी तुमचं एखादं ट्रस्ट रजिस्टर लागतं व ते हत्ती सांभाळण्याची कॅपेबिलिटी तुमच्यामध्ये आहे की नाही हे आधी सिद्ध करावं लागतं, तरच ते हत्ती तुम्हाला देण्यात येतात। म्हणून मग अंबानीने राधाकृष्ण टेम्पल वेलफेअर ट्रस्ट हे बनवलं व त्या अंतर्गत वेगवेगळे प्राणी रेस्क्यू करून तिथे जामनगरमध्ये आणण्यात सुरुवात झाली। आता इथपर्यंत प्राण्यांसाठी केलं जाणारं हे खूप चांगलं काम होतं, पण जसं जसं अनंत अंबानी त्यामध्ये शिरला तसं प्राण्यांचा नंबर वाढवण्यासाठी जास्त लक्ष दिलं जाऊ लागलं। असं तिथं काम करणाऱ्या ट्रस्टसाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीने M राजशेखरन यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे। आणि फक्त हत्तीच नाही तर वाघ, सिंह, वेगवेगळे पक्षी हे जामनगरमध्ये आणण्याचं काम सुरू झालं आणि अंबानीने या प्रोजेक्टला वनतारा हे नाव दिलं। त्यानंतर PM मोदी, अनेक TV चॅनल्स, अनेक ॲक्टर्स यांनी वनताराचं तोंड भरून कौतुक केलं व प्राण्यांसाठी, मुख्य जीवांसाठी कोणीतरी काम करतंय असं अनंत अंबानीसाठी बोललं जाऊ लागलं। आता आपली मीडिया किती चाटू आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे, ते पैशासाठी काही करू शकतात, म्हणून त्यांनी देशात अंबानी व वनतारा काय करतंय याकडे कोणाचं लक्ष जाऊ दिलं नाही। पण देशातून नाही तर पहिल्यांदा साऊथ आफ्रिकेमधून वनतारावर खूप गंभीर आरोप करण्यात आले। त्यात वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेक्शन फोरम ऑफ साऊथ आफ्रिका वाप्सा म्हणून एक संस्था आहे जी की साऊथ आफ्रिकामधील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काम करते, त्यांनी वनतारावर इल्लीगल किंवा चुकीच्या पद्धतीने साऊथ आफ्रिकेतून प्राणी वनतारामध्ये नेले असा गंभीर आरोप केला। आणि वाप्साच्या मते अनंत अंबानीचे वनतारा हे साईट्स या इंटरनॅशनल ॲग्रीमेंटचा गैरवापर करत आहे असा आरोप केला। आता हे साईट्स काय तर कॉन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा, म्हणजे जगातील 184 देशांनी मिळून एक ॲग्रीमेंट तयार केलं होतं। त्यात जे पक्षी, प्राणी किंवा झाडे हे संपण्याच्या मार्गावर येतं, ज्या एंडेंजर्ड स्पीसीज येतात त्यांना कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या कामासाठी वापरलं जाणार नाही व त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी हे सर्व देश मिळून काम करतील असं एक ॲग्रीमेंट केलं होतं। त्यातील Z म्हणजे झुलॉजिकल पर्पज, त्यात झूज, पब्लिक एज्युकेशन, ब्रीडिंग प्रोग्राम या क्लासिफिकेशनचा गैरवापर अंबानी करत असल्याचं वाप्सा या संस्थेचं म्हणणं आहे। पण अंबानीकडे याचं उत्तर नव्हतं, म्हणून वाप्सा या संस्थेने साईट्स या कमिटीकडे वनताराचं एक इंडिपेंडंट ऑडिट झालं पाहिजे अशी एक मागणी केली। पण मग मला एक कळत नाही की अंबानीला एवढे सगळे प्राणी एकत्र आणून करायचं आहे काय, आणि तुम्ही कितीही काही केलं तरी जंगल आणि प्राणी संग्रहालयामध्ये फरक आहे। आता हे झाले साऊथ आफ्रिकेमधलं पहिलं प्रकरण। त्यानंतर आपल्या देशामधून वेगवेगळ्या ठिकाणावरून पैशाचा वापर करून प्राण्यांना वनतारामध्ये आणण्यात येत आहे, जसं की नया रायपूरमधील नंदनवन जंगल सफारी नावाचे एक झू आहे, तिथल्या अस्वल व 4 शिंगी काळवीट मिळवण्यासाठी अंबानीच्या CSR फंडची लाच देण्याचा प्रयत्न केला गेला, ज्याचे लेटर्स M राजशेखरन यांच्या रिपोर्ट्समध्ये अवेलेबल आहेत। त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील पासीघाट येथून 7 ट्रकमध्ये निरोगी व तरुण हत्ती भरून वनतारामध्ये आणण्यात आले।
त्यानंतर त्यांना काही विद्यार्थ्यांनी अडवण्याचा प्रयत्न पण केला, पण सगळे कागदपत्र ओके असल्यामुळे त्यांना काही करता आलं नाही. त्यानंतर असे अनेक उदाहरणे आहेत ज्यावरून सिद्ध होतं की वनतारा हे फक्त आजारी प्राण्यांना ठेवण्यासाठी बनवलेलं नाहीये, तर एका बिलियनर बापाच्या पोराला एक एक्झॉटिक ॲनिमल कलेक्शन करायचं आहे, ज्यासाठी तो पैशांचा तर वापर करतच आहे, पण सरकारमधील काही घटकांचा त्याला फुल सपोर्ट सुद्धा मिळत आहे, ज्या आधारे तो इतके सहजरित्या परमिट्स मिळवतो आहे. आणि हे तितकंच खरं आहे. आणि ब्राझीलमध्ये स्पिक्स मकाव म्हणून एक पक्षी आहे जे या जगात फक्त 177 उरलेत, आणि त्यातील तब्बल 41 पक्षी हे आपल्या अंबानीच्या वनतारामध्ये आणण्यात आलेत. म्हणजे यावरून आपल्याला अंबानीची पॉवर किती असेल हे लक्षात येतं. व आपल्या माधुरीच्या केसमध्ये सुद्धा हेच घडलंय. पेटा या प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेने माधुरीची निगा राखली जात नाहीये, तिची व्यवस्था नीट ठेवली जात नाहीये व तिने मठातील एका व्यक्तीचा चेंगरून जीव सुद्धा घेतलाय, असे खोटे आरोप करून माधुरीला वनतारामध्ये पाठवावे अशी कोर्टामध्ये एक याचिका केली होती. त्यावर कोर्टाने एक हाय पॉवर कमिटी नेमून माधुरीची चौकशी केली, तर तिच्या पायाची नखं वाढलेले, पायावर सूज, पोटावर जखम या गोष्टी आढळलेल्या, पण तिने कोणाचा जीव घेतला हे मात्र सिद्ध झालं नाही. अरे, ज्या हत्तीनीला लहान लहान मुलं खाऊ घालतात ते कसं कोणाला मारेल? व पायावर सूज, वाढलेली नखं या सर्व गोष्टी मठाने सुद्धा मान्य केल्या व मठाच्या परिसरात तिच्यासाठी चांगल्या सुविधा उभारा असं कोर्टाने सुद्धा सांगितलं. पण पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे कोर्टाने माधुरीला वनतारामध्ये नेण्यास सांगितलं. आता हायकोर्ट असू द्या नाही तर सुप्रीम कोर्ट असू द्या, सगळे कोर्ट हे आपल्या कायद्यानुसार चालतात, संविधानानुसारच चालतात. मग माधुरीला कोणत्या कायद्याअंतर्गत वनतारामध्ये नेलं हे मी एका रीलमध्ये सांगितलं होतं, ज्यात मी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 या कायद्याचा तर उल्लेख केलाच होता. पण मार्च 2024 मध्ये मोदी सरकारने या कायद्यामध्ये काही संशोधन बदल केले होते ते सुद्धा सांगितलं होतं, ज्याचं नाव आहे कॅपिटेटिव्ह एलिफंट ट्रान्सफर और ट्रान्सपोर्ट रूल 2024. त्यानुसार जर एखाद्या हत्तीचा मालक त्याची काळजी घेऊ शकत नाही किंवा त्या हत्तीची तब्येत बरी नसेल तर त्या हत्तीला एखाद्या रिहॅब सेंटरमध्ये नेण्यात यावं असं या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. हे 1972च्या कायद्यामध्ये नव्हतं आणि हेच मी त्या रीलमध्ये सांगितलं होतं. पण आपल्या काही मराठी न्यूज डिजिटल प्लॅटफॉर्मने मला DM केले व व्ह्यूजसाठी कोणतीही माहिती पसरू नका असं सांगण्यात आलं. त्यांच्यानुसार हायकोर्टाचे जजमेंट फक्त त्यांनीच वाचले असे ते मेसेज होते. ते म्हटले की बाबा माधुरीची निगा राखली जात नव्हती, तिने पुजाऱ्याला मारलंय, अशी फुल माधुरीची त्यांनी टाईमलाईन मला मेसेजमध्ये सांगितली होती. पण त्या 22 पानातले फक्त पेटाचे आरोपच वाचले की काय माहिती तुम्ही, कारण माधुरीने कोणाचा जीव घेतलाय हे पेटा सिद्ध करू शकलेलं नाहीये आणि कोर्टाच्या ॲनालिसिसमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे. हे तुमचं वाचायचं राहिलेलं दिसतंय, ते आधी वाचा आणि नंतर मला मेसेज करा. आधी स्वतः नीट वाचा व नंतर मला ज्ञान शिकवा. आणि तुम्ही तर माधुरीच्या सपोर्टमध्ये किंवा कोल्हापूरकरांच्या सपोर्टमध्ये एकही रील बनवला नाही, एकही व्हिडिओ बनवला नाही, तुमचा कोणी हात धरला होता का ते पण जाहीर करा. आणि हिंमत असेल तर जे सत्य ते मांडायला शिका, उगाच चाटुकारिता करणं बंद करा. जनतेचे जे प्रश्न आहेत ते उपस्थित करा आणि उगाच हा हे बोलला, तो ते बोलला, तो तिकडे गेला हे सांगून जनतेची दिशाभूल करू नका. जे त्यांच्या कामाचं आहे, जे आपल्या कामाचं आहे ते मांडायला शिका. सॉरी, मी जरा विषयापासून भरकटलो होतो. आता आपण पाहिलं की अंबानी कसं वनतारा भरत आहे, पण अनेक प्राणीप्रेमी संघटनांचे म्हणणे आहे की वनतारा हे 25,000 एकरावर असलेल्या पेट्रोकेमिकल रिफायनरी शेजारी आहे, ज्यामुळे डेंजरस केमिकल, गॅसेस व घडू नये, पण जर आग लागली तर त्या प्राण्यांचं काय होईल याचा विचार न केलेला बरा. आणि हत्तीसारख्या प्राण्यांची लाईफ ही 50 ते 60 वर्ष आहे. सध्या वनतारा सांभाळू शकेल असा अंबानी एवढा पैशावाला आहे, पण भविष्यात काही घडलंच तर त्या प्राण्यांना कसं तो सांभाळेल, त्याचं काय होईल हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे. कारण तिथं किती जरी सुविधा असल्या तरी ते काही जंगल नाही आहे, ते एक प्रायव्हेट प्राणी संग्रहालय आहे आणि सध्या तिथे 5,000 प्राणी येतं व त्याच्यातले एखादा प्राणी मेला तर त्याचे अंतिम संस्कार हे वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या देखरेखीखाली होतात का, की त्यांच्या मौल्यवान अवयवांची तस्करी केली जाते याचं सुद्धा उत्तर आपल्याला माहिती नाही आहे. कारण हे प्रायव्हेट असल्यामुळे आतमध्ये काय चाललं हे बाहेरचा माणूस सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, अंबानीचं प्राणीप्रेम हे वनतारा चालू होतंय की दुसरं काही असेल हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. व माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व छोट्या मोठ्या माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.